नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण दिवाळी स्पेशल आणि खास म्हणजे लक्ष्मीपूजन स्पेशल असे अनारसे रेसिपी बघणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी विशेष म्हणजे 2च दिवसामध्ये तयार होते। त्यासाठी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे। इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। आता हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे। आता हे तांदूळ मी रात्री भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी बदलवून घेणार आहे। आता फक्त हे पाणी आपल्याला बदलवून घ्यायचं आहे, तांदूळ जास्त धुवायचे नाही कारण हे जास्त भिजलेले असतात। फक्त पाणी बदलवून घ्यायचं आहे। तर दुसरं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच संध्याकाळी आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आणि चाळणीवरती काढून घ्यायचे आहे। जास्तही धुवायचे नाही, फक्त आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि चाळणीवरती टाकून द्यायचे आहे। आता हे तांदूळ 15 ते 20 मिनिटं चाळणीवरती पाणी नितळत ठेवायचं आणि नंतर कॉटनच्या कापडावरती टाकायचे आणि आपल्याला तांदूळ छान असे पातळ पसरवून घ्यायचे आणि सुकवून घ्यायचे आहे। आता इथं जास्तही तांदूळ आपल्याला सुकवू द्यायचे नाही, फक्त 1 ते 1.5 तासासाठीच हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहे। अगदी पटकन असे तांदूळ सुकून जातात आणि हाताला बघा असे थोडेफार चिटकत आहे, म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित सुकून झालेले आहे। आणि आता इथं छान असे आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे। थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आणि जी मैदा गाळीची चाळणी असते ना, त्याच्याने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल ना, जे जाडसर असे कण असतात ना, ते आपले तसेच राहतात आणि ही चुरी जी असते ना, आपल्याला ही परत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी मैद्याच्या गाळणीने छान असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। बघा अजून मी सगळं पीठ अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहे आणि पीठ तयार करून घेणार आहे। बघा इथं छान असं बारीक पीठ तयार झालेलं आहे आणि तुम्ही हातावरती बघू शकता छान असा पटकन लाडूसुद्धा तयार होतो, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता इथं मी वाटीच्या प्रमाणाने हे पीठ आणि गुळाचं प्रमाण घेणार आहे। त्यासाठी हे पीठ मी वाटीने मोजून घेणार आहे। तर इथं मोजून 3 वाटी पीठ तयार झालेलं आहे। अगदी जास्तही दाबून मी वाटी भरलेली नाही, अगदी हलकीशी वाटी भरलेली आहे। त्यासाठी 3 वाटी पीठ तयार झालेलं आहे। आता 3 वाटी पीठसाठी आपल्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। जास्तही गूळ घ्यायचं नाही, नाहीतर जास्त गोडच्या प्रमाणाने सुद्धा हे तेलात टाकताशीच विरघळू शकतात। त्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट होते। 3 वाटी पीठ असलं तर 1.5 वाटी गूळ वापरायचा आहे। छान असं पीठ आणि गूळ हातावरती चोळून घ्यायचा आणि इथं थोडे गुळाचे जाडसर कण आहे, त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून एकदा हे पीठ आणि गूळ सगळं मिक्स केलेलं होतं ते एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे। म्हणजे गूळचे जाडसर कण असतात ना, ते छान असे बारीक होऊन जातात आणि पीठसुद्धा छान असं तयार होते। आता इथं छान असं पीठ सगळं तयार झालेलं आहे। आता हाताने सुद्धा मी अजून एकदा चोळून घेणार आहे, म्हणजे हाताच्या उष्णतेने सुद्धा हे पीठ आणि गूळ छान असं एकसंध होतं आणि छान असे गोळेसुद्धा त्याचे तयार होतात। आता इथं सगळे गोळे मी अशा प्रकारे तयार करून घेणार आहे। अगदी सहज आणि पटकन असे लाडू वळले जातात आणि हे पीठसुद्धा अगदी परफेक्ट असं तयार होते। आता हे अनारसेचे गोळे म्हणजे लाडू तयार झालेले आहे। आता हे रात्रभरासाठी मी झाकून ठेवणार आहे, किंवा तुम्ही हे अनारसेचं पीठ लगेचच अनारसे घ्यायला गेले ना, करायला गेले तरीसुद्धा लगेचच छान जमतात। पण हे जर तुम्ही रात्रभरासाठी छान मुरवत ठेवले ना, तर छान असं पीठसुद्धा तयार होते आणि जाळीदार अनारसेसुद्धा तयार होतात। त्यासाठी शक्य असल्यास रात्रभरासाठी हे पीठ झाकण ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला अनारसे करून दाखवणार आहे। आणि आता बघा छान असा एक गोळा घ्यायचा आणि तुम्ही आतमधून सुद्धा बघू शकता छान अशी जाडी आलेली आहे आणि अनारसेचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी छान असं हाताने चोळून घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं दुधाचा वापर करणार आहे, म्हणजे अगदी 2-2 थेंब इथं दुधाचं टाकायचं, किंवा आपल्या हाताचे जे बोट असतात ना, ते दुधामध्ये बुडवायचे आणि नंतर असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि बघा थोडं थोडं दूध टाकायचं आणि पीठ इथं तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा गोळा तयार होईल असं इथपर्यंत आपल्याला दूध टाकायचं आहे। दूध जास्तही टाकू नका, नाही तर खूप जास्त हे पीठ पातळ होऊ शकतं आणि अनारसे तळायला गेले तर लगेचच ते तेलामध्ये विरघळू शकतात। त्यासाठी अगदी 2-2 थेंब इथं दुधाचा वापर करायचा आणि पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा छान अशी लोडी करून घ्यायची आणि हातावरती याचे छान असे उंडे करून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे गोळे करायचे, एकसारखे अनारसे येतील
त्यासाठी एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. आणि आता इथं गोळेसुद्धा तयार झालेले आहे. आता अनारसे करण्यासाठी मी खसखसचा वापरसुद्धा करणार आहे. त्यासाठी एक एक गोळा घ्यायचा, हातावरती थोडा फिरवून घ्यायचा, नंतर पोळपाटावरती इथं खसखस टाकायची, नंतर तो जे आपण पीठ तयार करून घेतलं म्हणजे गोळा तयार करून घेतला तो घ्यायचा, 2 बोटाला तूप लावून घ्यायचं आणि अनारसे आपल्याला थापून घ्यायचं आहे. बघा छान असा अनारसा थोडासा जाडसरच मी करणार आहे. म्हणजे जर तुम्ही अनारसे जाडसर करायला गेले ना तर छान असे जाळीदार अनारसे तयार होतात. आता एका साईडला तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे आणि जो खसखसचा भाग असतो ना तो आपल्याला वरतून टाकायचा, म्हणजे खसखससुद्धा जळत नाही आणि अनारसेसुद्धा छान फुगतात. त्यांनी अशा प्रकारे झाऱ्याने वरतून तेल टाकायचं, कारण अनारसे आपल्याला पलटी करता येत नाही. त्यासाठी एका साईडनेच आपल्याला वरतून तेल टाकायचं आणि दुसऱ्या साईडने छान असे अनारसे तयार होतात. आता इथं अनारसे काढताना आपल्याला 2 चमच्याचा वापर करायचा आहे, कारण अनारसे तळताना खूप जास्त मऊसूत ते अनारसे राहतात. त्यासाठी काढताना ते तुटू शकतात. त्यासाठी 2 चमच्याचा वापर करायचा आहे. आता दुसरासुद्धा मी अनारसा थापून दाखवणार आहे. त्यासाठी खसखसवरती तो गोळा टाकायचा, थापून घ्यायचा आणि तेलात सोडायचा. खसखसचा भाग वरतून टाकायचा आणि झाऱ्याने वरतून असं तेल टाकायचं आणि तुम्ही बघू शकता छान असा अनारसा आपला इथं फुगलेला आहे, कारण मी इथं जाडसर अनारसे केलेले आहे. तुम्हाला जर पातळ अनारसे करायचे असतील किंवा कुरकुरीत अनारसे करायचे असतील ना तर खूप असे पातळ असं थापून घ्यायचे आहे. आणि दुसरासुद्धा मी अनारसा थापून दाखवणार आहे. बघा छान असा अनारसा फुगलेला आहे आणि अनारसे तयार झालेले आहे. आता हे अनारसे जेव्हा काढतो ना आपण तेव्हा एका चाळणीवरती ठेवायचे आणि नंतर त्यातील तेल सगळं निघतं, त्यासाठी चाळणीवरती असे अनारसे टाकायचे. आता जर तुम्हाला कुरकुरीत अनारसा पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे बारीक थापून घ्यायचा आणि तळून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात एका भांड्यामध्ये तेलसुद्धा पूर्ण अनारसेचं निथळलेलं आहे, म्हणजे अनारसेचं तेल निघालेलं आहे. आणि आता बघा तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता छान असा आतून जाळीदार अनारसे तयार झालेले आहे. आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी तर हे अनारसे नक्की करा, कारण दिवाळी स्पेशल म्हटलं तर अनारसे ही रेसिपी येतेच. त्यासाठी अनारसे ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता अनारसेसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे तांदूळ जर तुम्ही 3 ते 4 दिवस भिजत ठेवणार असाल तर तांदळातलं पाणी रोज बदलायचं. आणि दुसरी टिप्स म्हणजे दूध किंवा पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे अगदी कमी प्रमाणात ठेवायचं, म्हणजे आपले अनारसे व्यवस्थित तळले जातात, नाहीतर ते तेलात विरघळण्याची शक्यता जास्त असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.